स्थळ बकिंगहॅम पॅलेस. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी रतन टाटाजींना त्यांच्या लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर केला. या अवॉर्डसाठी त्यांनी जगभरातले अनेक दिग्गजांना आमंत्रित केलं. इंग्लंडमधील जगातील कित्येक टाटांचे चाहते या सोहळ्यासाठी उत्सुक होते. या सोहळ्यासाठी रतन टाटाजींचे मित्र सुहेल सेठ हे इंग्लंडमध्ये जाऊन पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांना रतन टाटाजींचे 11 मिस कॉल झाले. त्यांना किती मोठी काही समजलं नाही. जेव्हा त्यांनी रतन टाटाजींना कॉलबॅक केला, त्यांना परत फोन केला, त्यावेळेस रतन टाटाजी म्हणतात की मी या सोहळ्याला येऊ शकत नाही कारण टिटोची तब्येत आता बरी नाही. इथे आपल्याला प्रश्न पडतो की हा टिटो म्हणजे रतन टाटाजींचा कोणीतरी खास कर्मचारी किंवा कोणीतरी खास व्यक्ती असावा, पण हा टिटो म्हणजे रतन टाटाजींचा एक श्वान म्हणजे एक पाळीव होता. जेव्हा ही गोष्ट प्रिन्स चार्ल्सला समजते तेव्हा त्याचे उद्गार म्हणतात, दॅट इज द मॅन दॅट द तरीज. आपल्याला मिळणाऱ्या समाज कार्यासाठी मिळणारा जीवन गौरव पुरस्कार आपल्या श्वानासाठी नाकारणारे रतन टाटा आपल्याला मानवतावादाचा खरा दृष्टिकोन दाखवतात. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 4 तुमच्यासमोर विषय मांडत आहे, रतन टाटांचा मानवतावादी दृष्टिकोन. मित्रांनो, विषयाच्या खोलात जात असताना सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासमोर येतो की मानवतावाद म्हणजे नेमकं काय. तर युरोपमध्ये 20व्या शतकात मानवतावाद नावाची ही विचार प्रवाह हा उदयास आला. यामध्ये मानवाला केंद्रबिंदू आणून मानवाला असं सांगण्यात आलं की मानव हा एक बुद्धिजीवी प्राणी आहे. त्याला काय योग्य आणि काय अयोग्य याचा फरक समजतो आणि या बुद्धी कौशल्याचा वापर करून तो इतर मानवांचा दुःख कमी करू शकतो आणि त्यांचे प्रश्न सोडवू शकतो आणि याच प्रश्न सोडवण्याला मानवतावाद असं म्हणतात. रतन टाटांचा मानवतावाद हा फक्त कुठल्याही एका व्यक्तीसाठी नाही तर तो या प्राण्यांसाठी देखील होता. 26/11 हा केवळ मुंबईसाठी नाही तर अखंड भारतासाठी काळा दिवस होता. कारण ताज हॉटेलवरती आतंकवाद्यांचा हल्ला झाला. या हल्ल्यात मृत झालेल्या आणि जखमी झालेल्या सगळ्यांना रतन टाटा यांनी मदत केली. पण आपल्या घटनेकडे जर मानवतावादी दृष्टिकोनातून बघितलं तर काय होता रतन टाटाजींचा मानवतावादी दृष्टिकोन. त्यांनी त्या बाहेर आपल्या ताज हॉटेलच्या बाहेर असणाऱ्या फेरीवाल्या आणि पावभाजीवाल्यांना सुद्धा त्यांनी 10,000 रुपयांची पेन्शन दिली. इतकंच काय तर तिथे पोलीस कर्मचारी ज्यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता त्यांना सुद्धा त्यांनी मदत केली. ज्यावेळेस अशी एखादी घटना येते त्यावेळेस आपण काय म्हणतो की हां आता दवाखान्यात आहे, उपचार होत आहेत. पण रतन टाटाजींनी ओळखलं की शारीरिकरित्या तर ही लोक यातून बाहेर येत आहेत, पण मानसिकरित्या त्यांना या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी जर सगळ्यात जास्त कोणाची गरज असेल तर ती आहे त्यांच्या कुटुंबियांची. टाटा ट्रस्ट, टाटा इंडस्ट्रीज हे नाव देशातलं इतकं मोठं आणि त्यात काम करणारे कर्मचारी हे त्या मुंबई किंवा महाराष्ट्रातील नाही तर कितीतरी राज्यांमधून येतात आणि रतन टाटा यांनी आपली विमानं राज्यात पाठवून त्यांच्या कुटुंबियांना मुंबईत बोलवून घेतलं आणि त्यांची राहण्याची सोय कुठल्याही रेस्टॉरंट किंवा फार्म हाऊसवर नाही तर 5 स्टार हॉटेलमध्ये केली. त्यांनी पाळीव कुत्र्यांसाठी सुद्धा खूप काही केलं. पण त्या विषयाकडे जाण्यापूर्वी मला एक घटना आठवते आहे की एप्रिल 2001च्या एप्रिल महिन्यामध्ये टाटा ट्रस्टकडून एक बातमी येते. त्या टाटा फायनान्सचे एमडी दिलीप पेटसे यांनी चुकीच्या पद्धतीने डिपॉझिटरवाल्यांचे पैसे वापरून ते 500 करोड रुपये गुंतवले होते आणि हा स्कॅम जेव्हा बाहेर आला आणि रतन टाटाजींना समजला त्यावेळेस त्यांनी एका रात्री टाटा इंडस्ट्रीज आणि टाटा सन्समधून 615 कोटी रुपये एका रात्री हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी पाठवले आणि टाटांनी त्यांचा डिपॉझिटर्सचा विश्वास पुन्हा एकदा मिळवला. त्यावेळेस रतन टाटाजी यांचं एक वाक्य मला आठवतं की तुमची चूक ही तुमची आहे, तुमचं अपयश हे तुमचं आहे, त्यासाठी तुम्ही कधीच कोणाला दोषी धरू नका, त्यातून शिका आणि पुढे चालत राहा. मित्रांनो, रतन टाटाजी यांनी कधीच मार्गदर्शकपर व्याख्यान दिलं नाही. त्यामुळे जर त्यांचा मानवतावादाच्या दृष्टिकोनासाठी जर त्यांची भाषणं जरी ऐकावी म्हटली तरी ते आपल्याला सहसा दिसणार नाही. कारण त्यांनी आपल्या मानवतावादाचा दृष्टिकोन हा त्यांच्या कुठल्याही भाषणातून नाही तर
त्यांचे आई वडील हे कॅन्सरने गेले. एका परळीतून गाडीतून जाताना दिवाळी साजरी होत होती. परळीतून गाडीतून जाताना एका व्यक्तीला त्यांनी कोढारीतून फरसाण खाताना बघितलं आणि त्यांनी राज्यात कॅन्सरची रुग्णालये उपस्थित केली. अशी किती उदाहरणं सांगावी. त्या एक उदाहरण मला आठवते की रतन टाटाजींना एका कॉलेजमध्ये भाषणासाठी बोलवलं होतं. त्यावेळेस रतन टाटाजींचे शब्द काय होते की जर तुम्हाला लांब जायचं असेल तर तुम्ही एकटे जा, पण तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असेल तर एकत्र जा. किती विचित्र गोष्ट आहे ना की आपल्याला मोठमोठे ब्रँडेड कपडे घालून फिरायचं असतं, पण आपल्याला सगळ्यात जास्त आरामदायक आपल्या पायजाण्यात वाटतं. आपल्याला ताजसारख्या हॉटेलमध्ये मोठमोठ्या उच्चभ्रू लोकांबरोबर बसायचं असतं, पण टपरीवरती चहा पिण्याची मजा काही औरच असते. आपल्याला मोठमोठ्या ब्रँडेड गाड्यांमध्ये बसून लॉंग ड्राईव्हसाठी जायचं असतं, पण आपण आपल्या स्वतःशी संवाद तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस आपण एकटे असतो. आपल्याला 64 जीबीचे आयपॅड्स आहेत, त्यात कितीतरी गाणी भरलेली आहेत, पण आपला आनंद हा रेडिओच्या गाण्यांमुळे येतो, ज्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. त्यामुळे रतन टाटा म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. त्यांचे